विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आज आपण प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्स कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तर आज आपण प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, मेथड्स ऑफ प्रिपेरिंग ट्रायल बॅलन्स आणि इलस्ट्रेशन नंबर 13 तर हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, सर्व जणांनी 105 पान नंबर उघडा. त्यावर आपल्याला दिलेला आहे ट्रायल बॅलन्स. अत्यंत महत्वाचा आहे ट्रायल बॅलन्स कसा तयार करायचा. अ ट्रायल बॅलन्स इज अन ॲब्स्ट्रॅक्ट ऑर लिस्ट ऑफ ऑल द लेजर अकाउंट्स as on a specific date showing debit and credit balances of all ledger accounts. तर विद्यार्थी मित्र हो, ट्रायल बॅलन्स जो आहे हा आपल्याला सर्व लेजर अकाउंटची लिस्ट जी आहे त्या लेजर अकाउंट्सला कोणते बॅलन्स आले, डेबिट बॅलन्स आला का क्रेडिट बॅलन्स आला, याची लिस्ट म्हणजेच ट्रायल बॅलन्स. युजली ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. साधारणतः आर्थिक वर्षाच्या शेवटी ट्रायल बॅलन्स हा तयार केला जातो. टाइप्स ऑफ ट्रायल बॅलन्स. ग्रॉस ट्रायल बॅलन्स. आता त्याचे प्रकार पाहू. पहिला आहे ग्रॉस ट्रायल बॅलन्स. इन दिस टाइप of trial balance, total of debit side of a particular account is shown in debit column of the trial balance, and total of credit side of a particular account is shown in the credit column of the trial balance. ट्रायल बॅलन्सला दोन कॉलम असतात महत्वाची, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. तर डेबिट साइडची टोटल आणि क्रेडिट साइडची टोटल जी आहे ती सेम येते, याला म्हणतात ग्रॉस ट्रायल बॅलन्स. दुसरा प्रकार आहे नेट ट्रायल बॅलन्स. इन दिस टाइप ऑफ ट्रायल बॅलन्स ओनली द बॅलन्सेस ऑफ इच लेजर अकाउंट आर शोन अगेन्स्ट इट्स नेम. नेट ट्रायल बॅलन्स मध्ये मात्र आपल्याला लेजर अकाउंट जे असतात तर त्या लेजर अकाउंट समोर त्यांचा बॅलन्स दाखवला जातो. If an account shows credit balance, then its balance recorded in credit amount column, vice versa. जर एखादा अकाउंट क्रेडिट बॅलन्स दाखवत असेल तर त्या अकाउंटच्या समोर क्रेडिट बॅलन्स दिसेल आणि डेबिट अकाउंटच्या समोर डेबिट बॅलन्स दिसेल. याला आपण म्हणतो नेट ट्रायल बॅलन्स. आता मेथड्स पाहूया. मेथड्स आहेत व्हर्टिकल और जर्नल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स. मग आता त्याचा फॉर्मॅट पाहूया. फॉर्मॅट ऑफ व्हर्टिकल जर्नल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन. तर हा जो फॉर्मॅट आहे व्हर्टिकल किंवा जर्नल फॉर्म म्हणतात. त्याच्यामध्ये जे कॉलम आहेत ते पाहूया. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, नंतर हेड ऑफ अकाउंट्स, नंतर लेजर फोलिओ, नंतर डेबिट रुपीज आणि नंतर क्रेडिट रुपीज. त्यानंतर फॉर्मॅट ऑफ हॉरिझॉन्टल लेजर फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स आणि नंतर खाली दिलेला आहे आपल्याला ट्रायल बॅलन्स ॲज ऑन. तर विद्यार्थी मित्र हा हॉरिझॉन्टल, ज्याला आपण आडो म्हणतो, व्हर्टिकल म्हणजे उभे. तर याच्यामध्ये जे कॉलम आहेत सिरियल नंबर आहे, नंतर डेबिट बॅलन्स, लेजर फोलिओ, अमाऊंट रुपीज, नंतर सिरियल नंबर, क्रेडिट बॅलन्स, लेजर फोलिओ आणि अमाऊंट रुपीज. तर हे दोन्ही फॉर्मॅट आपण आपल्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर आपण एक इलस्ट्रेशन पाहूया. सर्वांनी 106 पान बघा. 13 नंबरचं इलस्ट्रेशन आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ विराट ट्रेडर्स. ओपन नेसेसरी लेजर अकाउंट्स, बॅलन्सेस the accounts and prepare a trial balance as on 31st March 2019. आपल्याला विराट ट्रेडर्स यांच्या पुस्तकामध्ये जे झालेले ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते ट्रान्झॅक्शनची आपल्याला जर्नल एंट्री लिहायची. त्याच्यानंतर त्याचे लेजर अकाउंट्स तयार करायचे आणि त्या लेजर अकाउंट्सवरनं आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करायचा आहे, ज्याची तारीख आहे 31 मार्च 2019. तर आपण सुरुवातीला जर्नल एंट्री तयार करूया. नंतर आपण त्या जर्नल एंट्रीवर लेजर पोस्टिंग करणार
आणि नंतर ट्रायल बॅलन्स. तर 2019 मार्च 1ला पहिलं ट्रान्झॅक्शन आहे. विराट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000, कॅश ॲट बँक ऑफ इंडिया 7,000, फर्निचर 10,000. विरासने बिझनेस सुरू करताना त्याच्याकडे कॅश होती 50,000, बँकेचा त्याचा बॅलन्स होता 7,000 आणि फर्निचर 10,000 रुपये किमतीचं होतं. तर सगळे हे सर्व अकाउंट्स आहेत त्यांना डेबिट होईल आणि त्याच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट होईल. जर्नल एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट 50,000, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 7,000, फर्निचर अकाउंट डेबिट 10,000 आणि याची टोटल टू विराट्स कॅपिटल अकाउंट 67,000. Being started business with cash, bank and furniture. कॅश, बँकेचा बॅलन्स आणि फर्निचर घेऊन बिझनेस सुरू केला आहे. त्यानंतर 3 तारीख परचेस्ड गुड्स फ्रॉम रोहित वर्थ ₹10,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट. टीडी म्हणजे ट्रेड डिस्काउंट. आता रोहित कडनं 10,000 रुपये किमतीचा माल 10% ट्रेड डिस्काउंटने खरेदी केला आहे. तर 10,000च्या 10% म्हणजे 10,000 गुणिले 10/100, 10,000 गुणिले 10/100 ते येतात 1,000. मग 10,000 वजा 1,000 9,000. मग आपण एंट्री करणार 9,000ची. माल खरेदी केलेला आहे म्हणून परचेसेस अकाउंटला डेबिट करणार. आपण माल कुणाकडनं खरेदी केला? रोहितकडनं, म्हणून त्याच्या अकाउंटला काय होईल? क्रेडिट. जर्नल एंट्री 3 तारखेची होईल परचेसेस अकाउंट डेबिट 3,000 टू रोहित अकाउंट 3,000 आणि त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग परचेस गुड्स फ्रॉम रोहित लेस 10% ट्रेड डिस्काउंट. रोहितकडनं आपण 10% दराने 10% ट्रेड डिस्काउंट दराने माल खरेदी केला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो 7 तारखेचं ट्रान्झॅक्शन पाहूया. सोल्ड गुड्स टू सुनील ₹5,000 लेस 5% ट्रेड डिस्काउंट. सुनीलला 5,000 रुपये किमतीचा माल 5% ट्रेड डिस्काउंटने विकला आहे. 5% आपल्याला 5,000 शोधायचं. त्याचा आपण फॉर्म्युला असले ना 5,000 गुणिले 5/100 ते येतात 250. मग आपल्याला 5,000मधनं 250 वजा करायचे तर अमाऊंट येते 4,750. 4,750 आपण ट्रान्झॅक्शन दाखवणार. आपण माल कोणाला विकला? सुनीलला. माल विकला म्हणून कोणता अकाउंट येणार? सेल्स अकाउंट. ज्याला माल विकला त्याच्या अकाउंटला डेबिट होईल आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट होईल कारण आपला तेवढा इन्कम झालेला आहे. सेल्स हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा क्रेडिट रूल आहे क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. सेल्स इज अँड इन्कम सो वी शुड क्रेडिट टू सेल्स अकाउंट. जर्नल एंट्री 5/7ची सुनील अकाउंट डेबिट 4,750 टू सेल्स अकाउंट 4,750 being goods sold to सुनील लेस 5% ट्रेड डिस्काउंट. सुनीलला आपण 5% दराने तेवढे 5% दराने पैसे कमी घेऊन माल विकला आहे. त्यानंतर 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. डिपॉझिटेड कॅश विथ बँक ऑफ इंडिया 5,000. आपण 5,000 रुपये बँकेत भरले आहे, डिपॉझिट केले आहे. बँक कोणती आहे? बँक ऑफ इंडिया. आपण बँकेत पैसे भरले म्हणून बँक अकाउंटला डेबिट होईल, बँक ऑफ इंडियाला डेबिट होईल. कॅश आपल्याकडनं गेली म्हणून कॅश अकाउंटला काय होईल? क्रेडिट. तर 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन त्याची जर्नल एंट्री पाहूया. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 3,000, बँक ऑफ अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. नॅरेशन लिहिणार आपण बिंग कॅश डिपॉझिटेड विथ बँक. आता 12 तारखेचं पाहूया. परचेस्ड फर्निचर फ्रॉम वर्मा ऑन क्रेडिट वर्थ ₹20,000. वर्णाकडनं 20,000 रुपये किमतीचं फर्निचर उधारीवर, क्रेडिट म्हणजे उधारीवर खरेदी केलं आहे. फर्निचर अकाउंट एक आलं आणि वर्माचं एक दुसरं अकाउंट आलं. फर्निचर आलं म्हणून फर्निचर अकाउंटला डेबिट करणार. वर्मा जे आहे त्यांच्या अकाउंटला आपण क्रेडिट करणार. ते जे आहे त्यांनी फर्निचर दिलं आहे. वर्माचं अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटच्या क्रेडिट रूल प्रमाणे क्रेडिट द गिव्हर. वर्मा इज द गिव्हर ऑफ द फर्निचर सो वी क्रेडिट टू वर्माज अकाउंट.
जर्नल एंट्री होईल फर्निचर अकाउंट डेबिट 20,000 टू वर्माज अकाउंट 20,000 बिंग परचेस्ड फर्निचर फ्रॉम वर्मा. आता 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन पाहूया. पेड टू वर्मा बाय नेट बँकिंग 8,000. नेट बँकिंगचा नेटचा उपयोग करून आपण वर्मांना किती पैसे दिले? 8,000. त्यांना आपण पैसे दिले म्हणून त्यांच्या अकाउंटला डेबिट होईल आणि आपण बँक जी यूज करत आहोत, आपण कुठल्या बँकेचे कस्टमर आहोत? बँक ऑफ इंडिया. त्या अकाउंटला काय होईल? क्रेडिट. जर्नल एंट्री होईल वर्माज अकाउंट डेबिट 8,000 टू बँक ऑफ इंडियाज अकाउंट 8,000 बिंग परचेस्ड फर्निचर बाय नेट बँकिंग. आता इथं परचेस फर्निचरच्या ऐवजी यायला पाहिजे बिंग परचेस फर्निचर बाय नेट बँकिंगच्या ऐवजी द अमाऊंट पेड बाय नेट बँकिंग असं यायला पाहिजे. त्यानंतर 17 तारीख पेड प्रिंटिंग एक्सपेन्सेस 200. प्रिंटिंग एक्सपेन्सेसचे 200 रुपये दिले म्हणून प्रिंटिंग एक्सपेन्सेसला डेबिट होईल, कॅश अकाउंटला क्रेडिट होईल. अमाऊंट येईल 200 रुपये. जर्नल एंट्री पहा. प्रिंटिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 200, कॅश अकाउंट 200 बिंग पेड प्रिंटिंग बिल. त्यानंतर 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन पहा. रिसिव्ड कमिशन 200. 200 रुपये कमिशन आपल्याला प्राप्त झालं आहे. कमिशन अकाउंट एक आलं आणि कॅश अकाउंट. कॅश आली म्हणून कॅश अकाउंटला डेबिट होणार. जर्नल एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट 200 टू कमिशन्स अकाउंट 200 आणि त्याचं नॅरेशन येईल बिंग रिसिव्ड कमिशन. आपल्याला कमिशन प्राप्त झालं आहे. त्यानंतर 25 तारीख विथड्रू कॅश फ्रॉम बँक 1,000 बाय एटीएम. एटीएमचा उपयोग करून आपण बँकेतनं 1,000 रुपये काढले आहे. विथड्रू म्हणजे काढले. तर जर्नल एंट्री त्याची होईल कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 1,000 बिंग विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक. आता 28 तारखेचं ट्रान्झॅक्शन पेड टू वर्मा 11,500 इन फुल सेटलमेंट टू हिज अकाउंट. आता वर्माकडनं आपण फर्निचर जे आहे ते खरेदी केलं 12 तारखेला 20,000. 15 तारखेला नेट बँकिंगचा वापर करून आपण 8,000 दिले. 20,000 वजा 8,000 किती झाले? 12,000. आणि 12,000 न देता आपण किती दिलेले सेटलमेंट किती मध्ये केलं? 11,500. म्हणजे आपला 500 रुपये काय झालेला आहे? फायदा झालेला आहे. डिस्काउंट रुपात आपल्याला द्यायचे होते 12,000, दिले आपण 11,500. म्हणजे 12,000 वजा 500 11,500 दिले. 500 रुपयाचं डिस्काउंट आपल्याला प्राप्त झालेला आहे म्हणून त्याला आपण म्हणणार डिस्काउंट रिसिव्ह. तर आपण वर्माचं एक अकाउंट येणार, कॅश अकाउंट एक येईल आणि डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट एक येणार. कॅशला डेबिट करणार आपण. जर्नल एंट्री पाहूया. सॉरी आपण वर्मा यांच्या अकाउंटला डेबिट करणार. वर्माज अकाउंट डेबिट 12,000 टू कॅश अकाउंट 11,500 टू डिस्काउंट रिसिव्ड 500 आणि नॅरेशन लिहिणार बिंग पेड टू वर्मा इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. वर्मा यांना आपण पैसे दिले म्हणून त्यांच्या अकाउंटला डेबिट होईल. कॅश आपल्याकडनं गेली म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट होईल. डिस्काउंट प्राप्त झालं म्हणून डिस्काउंट रिसिव्ड अकाउंटला क्रेडिट होईल. तेवढा आपला फायदा झाला. आता शेवटचं 30 तारखेचं पेड ऍडव्हर्टाइजमेंट बिल 500. 500 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट बिलाचे आपण दिले. आता ऍडव्हर्टाइजमेंट हा खर्च आहे म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला डेबिट होईल. कॅश गेली कॅश अकाउंटला काय होईल? क्रेडिट. जर्नल एंट्री 30 तारखेची ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट 500 बिंग पेड ऍडव्हर्टाइजमेंट बिल. तर अशा पद्धतीने आपण ह्या जर्नल एंट्री पाहिल्या. डेबिट अमाऊंटची टोटल येते 1,27,650 आणि क्रेडिटची तेवढीच टोटल येते. तर विद्यार्थी मित्र हो, आता जेवढे पर्टिक्युलर कॉलम मध्ये अकाउंट्स आलेले त्या प्रत्येकाचे आपल्याला काय ओपन करायचे? लेजर अकाउंट्स. ते लेजर अकाउंट्स ओपन केल्यानंतर आपल्याला त्यावरून ट्रायल बॅलन्स करायचा आहे. तर आजच्या लेक्चर पुरतं आपण एवढं पाहूया. आपल्याला एक करायचं आहे, एवढं इलस्ट्रेशन लिहा. जेवढ्या जर्नल एंट्रीज मी तुम्हाला आता समजून सांगितल्या त्या जर्नल एंट्रीज लिहा आणि लेजर अकाउंट्स ओपन करून ठेवा.
मग आपण नेक्स्ट लेक्चरला ती लेजर अकाउंटची कशी पोस्टिंग होते ते पाहू. थँक्यू.